सगळेजण अतिशय पारिवारिक भावनेमधून ज्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत असे सुधीरजी, दिलेमाताई, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, गेल्या 45 वर्षापासून माझा सुधीरजींशी अतिशय जवळचा संबंध राहिला। विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळी लक्ष्मणराव जोशी मुख्य वार्ताहर होते आणि सुधीर भाऊ, विनोद देशमुख त्यांच्याबरोबर सहकारी होते। त्या काळामध्ये अनेक वेळा अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तरुण भारतामध्ये जाण्याची संधी मिळायची। त्यामध्ये विशेष रूपाने बापूंचा विशेष जास्त सहभाग होता, बापू महाशब्दांचा। कारण कालिदास कानगो तरुण भारतात होते आणि त्या काळामध्ये माझं घर महालात होतं आणि तो वाडा होता, त्यामुळे अनेक खोल्या होत्या। तेव्हा बापूंच्या मार्गदर्शनाखाली एक सायकोलो स्टाईल मशीन आणि कालिदास कानगो आणि मी ते स्टेन्सिल कट केल्यानंतर ते पत्रक काढायचं काम करायचो आणि बापू अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये ती स्टेन्सिल काढून द्यायची। पण त्यावर जे लिहिलं जायचं त्यामध्ये बापू स्वतः अनेक लोकांकडनं त्या परिस्थितीत काही गोष्टी लिहून घ्यायचे। त्यामध्ये लक्ष्मणराव होते, सुधीरही होते, या सगळे विनोदी होते आणि त्यातून आणीबाणीच्या विरोधात जे काही त्यावेळी लिहिलं जायचं ते केवळ सायकोलो स्टाईल मशीनमध्ये काढून पोचवण्याचं काम फक्त माझ्याकडे होतं। सुधीर भाऊंच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार आणि जी विजन त्यांना मिळाली त्या प्रामाणिकपणे ते त्याप्रमाणे जीवन जगले। कारण पत्रकारितेमध्ये अशा व्रतस्थपणे पत्रकारिता म्हणून जगणाऱ्यांची संख्या आता जवळपास संपुष्टात आली आहे आणि त्यावेळी इतके वर्ष तरुण भारताची ही जी पार्श्वभूमी होती त्याची हीच सगळ्यात मोठी विशेषता होती। माडखोलकरांनंतर मागो वैद्य असतील, त्यानंतर घुमरे असतील, मामासाहेब घुमरे, लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक आणि आता अगदी गजाननरावपर्यंत तरुण भारताचा अग्रलेख हा आजही सगळ्यांच्या रस्ता नंबर 1 वर आहे आणि याचा श्रेय जे आहे ते सातत्याने पत्रकारितेचं व्रतस्थ म्हणून काम करणाऱ्या या सर्व समर्पित पत्रकारांना आहे। आपल्या राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये जी रचनात्मक वृत्ती आहे आणि राष्ट्रीय भावना आहे ती कशी पोहोचेल याचं सातत्याने चिंतन या सगळ्यांच्या विचारात राहिलं आणि त्याच मालिकेमधलं सुधीर भाऊंचं व्यक्तिमत्व होतं। विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी उत्तम काम केलं, पण मी त्यांनी विद्यार्थी परिषद सोडल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मग मी विद्यार्थी परिषदेमध्ये आलो। तसं निलेश आणि मी बरोबर होतो। निलेश आमच्याहून 2 वर्ष सिनियर होता, GS कॉमर्स कॉलेजमध्ये होतो आणि तिथूनच आमच्या स्टुडंट ॲक्टिव्हिटीजची सुरुवात झाली। दोन्ही बाजूने माझा संबंध होता आणि खरोखर हे सगळं व्रतस्थ जीवन जगत असताना एक संयमित वृत्तीने त्यांनी आपलं जीवन जगलं। आज लक्ष्मणराव इथे बोलले, पण लक्ष्मणरावांची आणि सुधीरभाऊंची जोडी एक अशी होती की खरं म्हणजे एक जाहिरात आली होती, मेड फॉर इच अदर त्याची आठवण व्हायची। कारण या सगळ्या काळामध्ये लक्ष्मणरावांचं उत्तम मार्गदर्शनही त्यांना मिळालं। मला आठवतं एकदा महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर मृणाल आणि सुधीर भाऊ माझ्याकडे आले होते आणि मी त्यावेळी मलबार हिलला राहत होतो आणि त्यांनी मला विचारलं की सरकारबद्दल तरुण भारताचं कसं सुरू आहे।
तर मी म्हटलं जे योग्य आहे त्याचं समर्थन करा आणि जे अयोग्य असेल त्याला ठोकून काढा. म्हणजे तुमचं बरोबर आहे का? तुमच्याबद्दल तरुण भारतात छापून येत आहे का आणि बरोबर न्यूज वगैरे कव्हर होते का? म्हणून मुळीच छापू नका. तुम्ही माझ्याबद्दल कितीही चांगलं छापलं तरी त्याला काही अर्थ नाही. म्हटलं आपल्या विरोधी जे लोक पत्रकार असतील किंवा पेपर ते छापतील तर त्याला महत्त्व आहे. त्यामुळे मला समाधान मिळेल म्हणून माझ्याबद्दल जास्तीत जास्त न्यूज छापल्या तर तरुण भारताची क्रेडिबिलिटी खराब होईल. म्हटलं तुम्ही बिलकुल लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. जेवढं असेल तेवढंच वाजवी त्याच्या महत्त्वाप्रमाणे ते छापा. कुठेतरी तुम्ही मला जास्तीचा सपोर्ट करता हे काही दिसायला नको. खरं म्हणजे अग्रलेख आणि स्तंभलेख हे तरुण भारताची विशेषता होती. मला आजही आठवतं की अग्रलेखाच्या बरोबर मोग तपस्वी त्यावेळी दिल्लीचं वार्तापत्र लिहायचं. सगळे लहानपणी आम्ही पहिल्यांदा ते वार्तापत्र वाचायचो. त्यामुळे या सगळ्यामागे जी एक वैचारिक भूमिका होती ती वैचारिक भूमिका ज्यांनी सातत्याने आपल्या आयुष्यात जगली आणि त्याप्रमाणे काम करत राहिले अशापैकी यांचं व्यक्तिमत्व आहे. एक गोष्टीची खंत मलाही आहे. मी बऱ्याच दिवसापासून अनिलजींच्या आणि धनंजय बापट मागे लागलो की तरुण भारतामध्ये दोन व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे. एक बाळासाहेब देवरस आणि भाऊराव देवरस. आणीबाणीच्या काळामध्ये श्याम कडवे याबरोबर मी काम करायचो आणि त्यावेळी विदर्भ प्रीमियर सोसायटीमध्ये दोघांचे बँक अकाउंट होते आणि त्याच्यातले पैसे विड्रॉ करून श्याम काढायचा आणि ते पैसे मी तरुण भारतात पोचवायचो. कारण त्यावेळी पगार देण्याची पण समस्या होती आणि त्यामुळे बाळासाहेबांचं भक्कम समर्थन आणि त्यांचं त्या काळात त्यांनी केलेला त्याग हा कमीत कमी मी डोळ्यांनी पाहिला, तो कधी विसरू शकत नाही. आणि भाऊरावांच्याबद्दल तर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांच्या एवढा उंचीचा विचार करणारं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार याची आजही आठवण होत असते. तरुण भारताकरता सातत्याने त्यांनी अनेक वेळा निरनिराळ्या विषयावर मार्गदर्शन केलं. त्यामुळे त्यांच्या नावाने विशेषतः एक मीडियाचं रिसर्च इन्स्टिट्यूट व्हावं आणि त्यानिमित्ताने लक्ष्मणरावांसारखे किंवा सुधीरसारखे आता जे पत्रकार आहेत ज्यांचं आज काही ऑफिसमधून त्यांनी काम करावं अशी स्थिती नाही राहिली. पण टेक्नॉलॉजी बदलली आहे. घरात बसून देखील आता लेक्चर दिल्या जाऊ शकतं आणि त्यामुळे या सगळ्या अनुभवी, वर्तस्थ, समर्पित आणि राष्ट्रीय भावनेच्या आधारावर रचनात्मकतेचं संरक्षण करून आपली पत्रकारिता म्हणून त्यांनी जे आज जीवन जगले आहेत ही नवीन पिढीच्या पत्रकारांसमोर येण्याची गरज आहे. कारण प्रत्येक क्षेत्रातच डिटोरेशन आहे, पण याही क्षेत्रातलं डिटोरेशन खूप मोठं आहे आणि त्यामुळे विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही खरी समस्या आहे. मधल्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे पोलिट ब्युरोचे जनरल सेक्रेटरी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी पण हीच व्यथा मांडली. केरळचे मुख्यमंत्री येतात तेव्हा अनेक वेळा त्यांच्या माझ्या मैत्रीसमोर अनेक वेळा चर्चा होते, तेव्हा अनेक वेळा त्यांच्याही मनात अशीच भावना असते. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार याच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देणाऱ्या पत्रकारांची खूप कमी आहे आणि पत्रकार हे लोकांचं मत प्रभावित करतात, बदलवू शकतात एवढी ताकद त्या लेखणीमध्ये आहे. आणि म्हणून असं कुठेतरी त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजाकरता नक्की होईल असा मला विश्वास आहे. त्यांना या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सहस्त्रदर्शन तर होईलच, पण आजकाल मला बाबूराव वैद्यांचं एक वाक्य जरूर आठवतं. ते 96-97 वर्ष असेल मी कधी भेटायला जायचं म्हणून, बाबूराव तब्येत कशी आहे? ते म्हणायचे नको तेवढी चांगली आहे. म्हणजे आता ही नको चांगली असा भाव त्यांच्या याच्यातून व्यक्त व्हायचा. पण शेवटपर्यंत त्यांच्या विचारामध्ये, बोलण्यामध्ये तीच परिपक्वता आणि ती दृष्टी होती. मला वाटते असंच आयुष्य जगत असताना त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ज्या विचाराकरता व्रतस्थ भावनेने काम केलं ते शेवटपर्यंत करण्याचा जो मानसिक आनंद आहे तो खूप मोठा आहे.
आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांना आणि निलिमाता यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. आता यानंतर ऐकूया बाबांना. नमस्कार. वेळेची मर्यादा मलाही माहीत आहे, त्याच्यामुळे फार बोलणार नाही. खरं म्हणजे धन्यवाद एवढे एक वाक्य बोलून मी माझं भाषण संपवू शकतो. व्यासपीठावर माननीय मोहनजी आहे, त्यांचं भाषण ऐकायला आपण सगळे उत्सुक आहोत. नितीनजींनी आशीर्वाद दिलेले आहेत. समोर शांताक्का बसलेले आहेत, प्रमिलताई आहेत. आजपासून किंवा आधी मला प्रश्न पडला की का, म्हणजे 75व्या वाढदिवसामध्ये आपलं योगदान काय. सत्कार अनेक झाले, तर मी असं मानतो की हा पहिला सत्कार आहे की ज्यात माझं स्वतःचं योगदान काहीही नाही. वय वाढलं आणि म्हणून हा सत्कार गळ्यात पडला. सत्कार होणं हा प्रत्येकासाठीच आनंदाचा भाग असतो. मला आवर्जून एक माझा सत्कार लक्षात राहतो, जोही अनपेक्षित होता, कधीच झाला नव्हता, कधी होईल अशी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. तो सत्कार होता जबलपूरला, जबलपूर के सपूत म्हणून. त्यावेळेचे जे लेफ्टनंट जनरल शेकटकर होते, ते आमच्या शाळेचे विद्यार्थी होते आणि मी तरुण भारत संपादक झालो म्हणून असा जबलपूर महापालिकेने, विश्वंभर दुबे त्यावेळेला महापौर होते, त्यांनी महापालिकेतर्फे आम्हा दोघांचा सत्कार केला. हा माझ्या आयुष्यातला कायम लक्षात राहावा असा तो भाग आहे की ज्या गावामध्ये आपण कोणीही नसताना वावरत होतो, त्या गावाने आपला असा सत्कार करावा. हा आणि दुसरा आजचा लक्षात राहणारा सत्कार आहे. कारण प्रत्येक स्वयंसेवकाला कसं वाटतं, कारण ज्या ज्या लोकांना निमंत्रण पत्रिका गेले त्यांचं जे उत्तरं आले ते उत्तरं स्पष्ट होते की वा, सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार, अजून काय पाहिजे. मला वाटतं खऱ्या अर्थाने आयुष्यात काय कमवलं असेल तर एवढंच कमवलं की हा भाग्ययोग माझ्या जीवनामध्ये आला. मला स्वतःला माझ्या स्वतःच्या क्षमता चांगल्या माहीत आहेत, मर्यादाही माहीत आहेत. इथे आत्तापर्यंत सगळे जे बोलले त्या सगळ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये अतिशयोक्ती अलंकार हा खूप चांगला शिकला होता, याचीही मला जाणीव आहे. मला माहीत आहे की मला काय येतं आणि काय नाही. एक गोष्ट मात्र आवर्जून येते की कुठे थांबावं हे मला योग्य वेळी समजतं. आणि त्यामुळेच आयुष्यातले फक्त 2 महत्त्वाचे किस्से, 2 क्षण सांगतो आणि मी माझ्या वाणीला विश्राम देणार आहे. मी तरुण भारतात लागलो तो दिवस होता 14 डिसेंबर 72. तोपर्यंत माझी स्वतःची बाबूरावांची अजिबात ओळख नव्हती. मी मुंबईला भारतीय मजदूर संघाच्या हबीब बिल्डिंगच्या कार्यालयात राहत होतो आणि मुंबई सकाळला काम करत होतो. एक दिवस बाबूरावांचा फोन आला की तुम्ही तरुण भारतात यायचं आहे. मी पहिला प्रश्न बाबूरावांना विचारला की यायचं आहे ठीक आहे, पण इथे मला ऑर्डर आहे, मी कसं काय नागपूरला येऊ. ते म्हणाले मी तुम्हाला ऑर्डर वगैरे पाठवणार नाही, तुम्ही ज्या दिवशी नागपूरला याल त्या दिवशी तुमच्या हातामध्ये ऑर्डर मिळेल, हा माझा शब्द आहे.
आणि त्याचप्रमाणे झालं. 14 डिसेंबरलाच मला ऑर्डर मिळाला. पुढे दिवस चालले आहेत. एका बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे आम्हाला सुधीर पाठकची गरज नाही. हे सांगितल्यावर घाम पुसणंच फक्त बाकी राहिलं होतं. पण म्हणे सगळ्या संपादकांनी आपल्याला देय असणाऱ्या सुट्ट्या जर घेतल्यात तर त्या सुट्ट्यांमध्ये सुधीर पाठकांची सुट्टी जर आपण केली तर 6 महिने असे असतात की ज्यावेळेला आम्हाला एका संपादकाची गरज असते. आणि त्या काळामध्ये एक जण पाहिजे म्हणून आम्ही सुधीरची नेमणूक केलेली. त्याचा पुढचा अनुभव लगेच आला की काही दिवसातच आणीबाणी लागली. त्या दिवशी इथे त्यावेळेला तरुण भारतात 2 रात्रपाळ्या असायच्या. पहिली रात्रपाळी ही 7 ते 1ची मुख्य रात्रपाळी असायची आणि दुसरी 8 ते 2ची रात्रपाळी असायची. मी 8 ते 2च्या रात्रपाळीमध्ये होतो. आणि त्या दिवशी मोडक साहेब पहिल्या पानावर होते, ते काम आटपून गेलेत. तारीख नेमकी सांगायची म्हणजे 27 जूनची तारीख होती. आणि थोड्याच वेळामध्ये पोलिसांचा सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा गराडा तरुण भारतला पडला. त्यावेळेला नंतर जे पुढे महाराष्ट्राचे DGP झाले ते नागपूरला DCP होते, सतीश साहनी म्हणून. ते सतीश साहनी आतमध्ये आले. त्यांनी तोपर्यंत निघालेला डाकेचा अंक पाहिला होता आणि सांगितलं की ह्या अंकातलं हे 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 सगळं काढायचं. आणि या कुठल्याही गोष्टींचा उल्लेख नसेल, अग्रलेख नसेल असा अंक काढण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. मी त्यांना जे आर्ग्युमेंट केलं किंवा मी कसं काय हे करू शकतो. मी तर तरुण भारतातला सगळ्यात ज्युनियर मोस्ट कर्मचारी आहे आणि अग्रलेख काढण्याचा निर्णय मला संपादकांना विचारावा लागेल. ते म्हणाले काय करायचं ते माहीत नाही, तुम्ही अंकातला हा भाग काढल्याशिवाय तुमची एडिशन जी आहे अमरावतीची ती काही जाणार नाही. फोन लावून पाहिला, कुठलाही फोन लागत नव्हता. म्हटलं मला बाहेर जाता येईल का? नाही म्हणे बाहेर नाही जाता येणार. तुम्ही अंकाचा तो भाग काढला की तो अंक आम्ही घेऊन वापस जाऊ, त्याच्यानंतर तुम्ही कुठेही जाऊ शकता. काय करायचं? सगळ्या मोठ्या संकटात होतो, पण निर्णय घेतला की ठीक आहे आता हे सांगतात आहे, उद्याचा अंक तर निघाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेला अग्रलेख काढला, जी मुख्य बातमी होती की आणीबाणी लागली हे झालं वगैरे, तो सगळा भाग काढला गेला. तर म्हणजे आणीबाणी लागली हा भाग आला होता, पण कोणाकोणाला अटक केली वगैरे हा जो सगळा भाग होता हा सगळा भाग काढला गेला. आणि अजूनही मला आठवतं की इंग्रजीमधल्या ईच्या आकाराची पांढरी जागा मोकळी राहील पहिल्या पानावर असा तो अंक मी काढला. आमच्या अंकाची प्रिंटिंग झालं आणि पहिला अंक सतीश साहनी घेऊन पोलीस कमिशनरेटला गेले असतील. अंक घेऊन मी त्यावेळेला बाबूराव वैद्यांकडे रात्री गेलो. पहाटेचे 3 वाजले होते आणि तोपर्यंत मनात नक्की होतं की उद्या काही आपल्याला तरुण भारतात यायचं नाही आहे, कारण अग्रलेख ज्याचा नाही असा अंक एखादा संपादक काढतो. गेल्यावरती त्यावेळेला बाबूराव काँग्रेसनगरला राहायचे. गेलो, दरवाजा वाजवला, फाटकावरून उडी मारली, फाटक बंदच होतं. कोणीतरी श्रीनिवास वगैरे कोणीतरी समोर आलं असेल आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं बाबूरावांना भेटायचं आहे. वेळ पाहिली का? म्हणे ही काय भेटायची वेळ आहे का? म्हटलं हीच भेटायची वेळ आहे, उठवताना. बाबूराव डोळे चोळतच बाहेर आले. त्यांच्या हातात अंक दिल्यावर ते म्हणे काय काय केलं आहे तू? म्हटलं असं असं झालेलं आहे. मला तर कमीत कमी फोन करायचा. म्हटलं फोन आहे का सुरू? पाहा, तरुण भारतातला कुठलाही फोन लागत नव्हता.
त्यांनी त्यांचा फोन उचलला, त्यांचाही फोन लागत नव्हता. आणि मी जे समजत होतो की आता तरुण भारतातला आजचा ही शेवटची रात्रपाळी आणि उद्यापासून आपल्याला घरी जावं लागेल. बाबूरावांनी शांतपणे सांगितलं की आता घरी जा, आपण 3 वाजता बैठक ठेवू, त्याला ये हा त्यातला सगळ्यात समाधानाचा मला त्या क्षणी वाटलेला भाग होता. आणि अशा रीतीने पुढे मग त्याची बरेचदा पुनरावृत्ती झाली. पण एक भाग लक्षात आला की तरुण भारतामध्ये अग्रलेख नसणारा आणि मुख्य बातमीही काढून टाकलेली आहे असा अंक काढणारा मी पहिला आणि एकमेव संपादक होतो. तो मान काही पुढे कोणाला मिळाला नाही. पहिला संपादक मीच राहील. आणि कदाचित त्याच वेळेचा माझा निर्णय असेल की माझ्यापेक्षा अनेक प्रज्ञावान, अनेक श्रेष्ठ, ज्येष्ठ असे माझे सहकारी असताना म्हणजे तरुण भारतात लागल्यावरती आपण तरुण भारताचा संपादक होऊ हा विचार स्वप्नात देखील येत नव्हता. कारण इतके सगळे स्टॉलवर्ड्स होते, त्यात आपल्याला कोण विचारणार आहे, आपलं काय भवितव्य आहे. पण तोही भाग होता की दांडेकर साहेबांनी माझी मुलाखत घेतली आणि एका विक्रमादित्याच्या सिंहासनावर मला बसलो. विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसलेला गुराखी हा ज्याप्रमाणे उत्तम निर्णय देणारा असेल तर मी काही संपादकीय जीवनामध्ये केलं असेल असं सगळ्यांचं जे मत आहे त्याचं एकमेव श्रेय त्या विक्रमादित्याच्या सिंहासनावर आहे. आणि त्या सिंहासनाबद्दल आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी माझ्यावर मनापासून जे प्रेम केलं आणि इथे आलात त्या सगळ्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. या सगळ्या नियोजनामध्ये माझ्या हातात फक्त एकच शेवटची भाग राहिला होता. ज्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की मोहनजी येणार आहेत, त्यावेळेला मी सांगितलं आता एक गोष्ट करा की त्याच्यामध्ये एक वाक्य टाका की फक्त शुभेच्छा याच स्वीकारल्या जातील, कोणतीही भेटवस्तू किंवा बुके वगैरे काहीही स्वीकारल्या जाणार नाहीत. कारण मी स्वतः मानतो की माझं जीवन काय होतं तर हे जसं निष्पर्ण वृक्ष आहे हे त्याचं प्रतीक आहे. आणि या सगळ्यांना तुम्हा सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा, आता जे सभागृहात सगळे आहेत या सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांनी हा माझा जीवनाचा वृक्ष भरला आहे. त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून मी माझ्या जागा घेतो. धन्यवाद. खरं तर इथे सगळे आप्तजनच आहेत, पण तरीसुद्धा कृतज्ञता म्हणून एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे गरजेचा आहे. त्यामुळे मी त्यासाठी उदय काकाला इथे आमंत्रित करते आणि त्यानंतर त्यांनी आभार प्रदर्शन करा म्हणून, आणि त्यानंतर माननीय मोहनजींचं उद्बोधन होईल. खरं तर सगळ्यांना मी चिठ्ठ्या देत असलेलं तुम्ही बघितलेलं आहे, त्याच्यामुळे ते बंधन मलाही आहे. सगळ्यांना मोहनजींना ऐकायची खूप इच्छा आहे, त्यांचं आशीर्वचन तुम्ही ऐकायला सगळे आतुर आहात. पण जसं आत्ता मुक्तांनी सांगितलं की बृहत पाठक परिवारातर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यात अनेक लोकांचं योगदान इथे लाभलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आदरणीय मोहनजी आणि नितीनजी दोघांचंही कॅलेंडर अतिशय व्यस्त असतानासुद्धा त्यांनी अगदी दिवसातले 4 तास आमच्यासाठी आवर्जून दिलेत. त्याबद्दल त्यांच्याशी मी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शांताक्का आणि प्रमिलाताई ह्या पण ह्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाल्यात, त्यांचेही मी आभार मानतो. डॉक्टर मनमोहन वैद्य ते पण आज इथे उपस्थित होते, त्यांचंही मी आभार मानतो. आणि ह्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून आजच्या वेळ हा 4 तास आम्हाला ज्यांनी काढून दिला त्या नियोजनकर्त्या रविभाऊ बोकारेंचा सुद्धा मी विशेष आभार मानतो. दादाच्या पूर्ण प्रवासात तरुण भारतातले जे काही नावं आत्ता निघालेत त्यातले अनिल दांडेकर आणि लक्ष्मणराव जोशी पण इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आज प्रकाशित झालेल्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशक लाखे प्रकाशनचे श्री चंद्रकांत लाखे यांनी आम्हालाही न कळू देता जे गुप्तपणे पुस्तक काढलं त्याबद्दल त्यांच्याही बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे श्रीनिवास वैद्य आणि मुखपृष्ठकार मंगेश कल्याणकर यांच्याबद्दल पण कृतज्ञता व्यक्त करतो. सध्याची एकूण देशातली परिस्थिती बघता पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचं सुद्धा काम वाढलेलं आहे, पण कुठल्याही पद्धतीने ही सुरक्षा व्यवस्था जाचक नव्हता. आपल्या सगळ्यांशी ज्याला आपण युजर फ्रेंडली म्हणतो अशा पद्धतीने ही व्यवस्था केली, त्याबद्दल नागपूर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा गटाचे मी आभार मानतो. कार्यक्रमासाठी हे स्थान ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्या PMG सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंही मनःपूर्वक आभार. हे सगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ध्वनिवर्धकाची जी व्यवस्था केली ती सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. वैयक्तिक गीत आणि पसायदान सादर करणाऱ्या उमा देशपांडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दादाच्या 50 वर्षाच्या पत्रकारितेतलंच नव्हे तर राष्ट्रीय रचनात्मक जो काही एक विचार त्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मांडला, त्या प्रवासातले दादाचे मार्गदर्शक, काही समकालीन आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारे असे 3 पिढ्यांचे लोक आज इथे पत्रकारितेतले उपस्थित आहेत. त्या सगळ्यांबद्दल पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ह्याबरोबरच ह्या कार्यक्रमानंतर भोजन व्यवस्था आहे, ती भोजन व्यवस्था करणाऱ्यांचं सुद्धा मी आभार मानतो. अनावधानाने या सगळ्या यादीतनं कोणाचं नाव सुटलं असेल तर त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि ज्यांची आपण उत्सुकतेने वाट बघतात त्या मोहनजींना मी विनंती करतो आशीर्वचन देण्यासाठी. आभार प्रदर्शनासहित आयोजनाची सर्व औपचारिक अंग समाविष्ट असलेला हा जो अनौपचारिक आपला कार्यक्रम आहे त्यात उपस्थित आदरणीय नितीनजी आणि ज्यांच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन झालं ते सुधीरजी आणि वहिनी, उपस्थित सर्व नागरिक सज्जन माता भगिनी असं मी म्हणतो नेहमी, पण आज अनौपचारिक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे उपस्थित सर्व आप्तजन सर्वांना नमस्कार. सुधीरजींचा माझा सोबत राहून काही करायचा संबंध फार कमी आहे तुमच्या सर्वांच्या मानाने, पण जेव्हा जेव्हा जितका तो आला तितका तो खूप इंटेन्स होता. म्हणजे ज्या सान्निध्यातून माणूस कळतो अशा प्रकारचे ते प्रसंग होते. नाव ऐकलं होतं आणि दुरून पाहत येतो एकमेकांना. मी नागपुरात शिकत होतो तेव्हा तेही शिकत होते आणि तेव्हा नागपुरात तरुणांच्या मारामाऱ्या वगैरे व्हायच्या, म्हणजे कराव्या लागायच्या. त्यामुळे विद्यार्थी परिषदेत काम करणारा गट, एक राष्ट्रीय आघाडी अशी होती त्यावेळेला, त्याचे लोक, आम्ही संघाचे कार्यकर्ते, असे कुठे ना कुठेतरी एकत्रित येत असत. तर महाराष्ट्र सरकारने एक शिबिर, कॉलेज विद्यार्थ्यांचं नेतृत्व शिबिर असं वारणानगरला आयोजित केलं. आणि आमची युनिव्हर्सिटी तेव्हा पंजाबराव कृषी विद्यापीठ झालं होतं. फार छोटी युनिव्हर्सिटी, तुम्ही त्यातले जे 9-10 आम्ही सिलेक्ट झालो त्यात आम्ही 3-4 स्वयंसेवक होतो. बाकी स्वयंसेवक नसले तरी फारसे सार्वजनिक कार्यात न पडणारे, कॉलेजच्या इलेक्शनला उभे राहणारे वगैरे असे होते. आणि नागपूर युनिव्हर्सिटीची सिलेक्शन कमिटी त्याच्यात बल्लूजी खांडेकर होते. त्यामुळे 18च्या 18 संघ स्वयंसेवक, संघाच्या कामाशी संबंधित विद्यार्थिनी वगैरे असं सगळं होतं. आणि तिथे वारणानगरला गेल्यावर आमची भेट झाली. तिथे कळलं आम्हाला, आम्ही आलो आहोत. एरवी शाखेत वगैरे सगळे नियमित जातातच असं नाही, विशेष करून कॉलेज विद्यार्थी संघाचे असतात पक्के. भाऊराव असं म्हणायचे 2 प्रकार असतात स्वयंसेवकांचे, संघाईट आणि संघिष्ट. संघाईट म्हणजे रोज शाखेत नियमित जातात, हाफ पॅन्ट घालून जातात, सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतात वगैरे वगैरे. आणि संघिष्ट अशा वेळेला चुकूनच दिसतात. पण कोणी वेडवाकडं जर संघाविषयी कुठे बोललं तर कोणाला न विचारता जाऊन त्याला 2 थोबाडीत मारून येणार. तसे दोन्ही प्रकारचे आम्ही तिथे लोक होतो. परंतु
तिथे आम्ही आता एकत्रित आल्यामुळे हिंमत वाढते. जे लोक एकत्रित आल्यामुळे हिंमत वाढते असे सगळे लोक तिथे होते आणि त्याच्यामुळे ठरवलं की ती शाखा लावायची. 5 दिवस होतो, 5ही दिवस शाखा लावली. अनुभव असा आला, पहिल्या दिवशी वारणानगरच्या त्या सहकारी साखर कारखान्याच्या कॉलेजमध्ये कॉम्प्लेक्समध्ये हॉस्टेलचं कॉम्प्लेक्स होतं, चारी बाजूला उंच इमारती, मध्ये मोकळी जागा, तिथे लावायची. तिथे आम्ही आमच्या भिडीमुळे आमचे 9 आणि असे 27 लोक उभे राहिलो, शाखा लावली आणि तेव्हाचं प्रातस्मरण सुरू केलं. त्या वातावरणात असल्यामुळे आवाज आपोआपच जोरात यायचा. तर सुरू झाल्याबरोबर खिडक्या उघडल्या, लोक पाहायला आले आणि 150 लोक खाली आले, मुलं मुली, आणि रांगेत येऊन उभे राहिले. तेव्हा लक्षात आलं की किती स्वयंसेवक आहेत. आणि मग त्यात काय इरादा होता महाराष्ट्र शासनाचा माहीत नाही, पण वामपंथी विचारांचे किंवा सोशलिस्ट वगैरे असे सगळे लोक चांगले दिग्गज, गप प्रधान होते, आपले DK बेडेकर होते, असे सगळे यायचे. आणि स्वाभाविक त्या वातावरणात पहिल्यांदा गुरुजींचा उल्लेख पहिल्याच दिवशी झाला. कुमार सप्तर्षींच्या संघटनेतला एक विद्यार्थी बोलला तेव्हा. आणि ज्या देशात आजही चातुर्वर्ण वगैरे मांडणारे गुरुजीसारखे लोक आहेत, त्या देशाची स्थिती काय अपेक्षित करावी असं काहीतरी बोलला ते. त्याच्यामुळे आमच्या प्रतिक्रियाही सुरू झाल्या. आणि 5 दिवस तो जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जे वातावरण कदाचित आयोजकांना अपेक्षित असेल त्याच्या बरोबर विरुद्ध वातावरण तिथे उभं राहिलं. पण या प्रसंगात एक लक्षात आलं, मी जे म्हणालो की सान्निध्यामुळे हिंमत वाढते असे लोक असावे लागतात. सान्निध्य असतंच, पण हिंमत वाढतेच असं नाही. हिंमत वाढायला जसे लोक असावे लागतात तसे तिथे मला सुद्धा मिळाले. ते नसते तर मीही तिथे बोललो असतो का माहीत नाही. तर हे हिंमत का वाढते? कारण ती निष्ठा म्हणतात ती पक्की असते आणि त्याच्यामुळे एकाचा आधार दुसऱ्याला असं म्हणून सगळे उभे राहतात. संघाचं स्वयंसेवकत्व आपलं किती आहे हे अशा प्रसंगातून कळतं, कोणाचं किती आहे हे कळतं. तो 5 दिवसाचा आमचा इतका घट्ट कार्यक्रम झाला की त्यात विशेष करून सुधीरजी होते, श्रीकृष्ण जोशी इथले एक होते, चंद्रशेखर जोशी पत्रकार आहेत, त्यांचे मोठे भाऊ, ते आता नाहीत, जयंता लाक्कर म्हणून एक होते, हे 4 लोक आणि शास्त्री. हा 5 तो कोअर ग्रुप होता ज्याच्यामुळे हे घडलं. हां राजा गवळी आता औरंगाबादला. तर एक लक्षात आलं, म्हणजे नागपूरला त्याच्यानंतरही 1 वर्ष होतो, अकोल्याला गेलो. पण नागपूरच्या छात्र जीवनामध्ये आपले कोण, आपले आणि खात्रीचे कोण हे त्या प्रसंगामुळे, त्या प्रसंगात असलेल्यांना कळलं. म्हणजे बाकीचे नव्हते असं नाही, तिथे नव्हते, यांच्याविषयी कळलं. असेच प्रसंग आले असते बाकीच्यांचंही कळलं असतं. मग दुसरा एक प्रसंग असा झाला की त्यांनी माझाच एक इंटरव्ह्यू घेतला. काही लेख लिहायचा होता, तेव्हा मी नागपूरचा प्रचारक होतो, त्याच्यामुळे तो इंटरव्ह्यू द्यावा न द्यावा अशी बरीच साशंकता होती. त्यांनाही वेळ घ्यायला त्रास पडला असेल, तो मी दिला इंटरव्ह्यू. त्याचं मग नंतर आलं तरुण भारतात छापून, ते मी वाचलं. तेव्हा असं लक्षात आलं की माहीत नाही, इकडे तो पहिलाच असेल प्रचारकाचा इंटरव्ह्यू आपल्या विदर्भामध्ये. तर ते प्रचारकाच्या जीवनातलं काय समोर आलं पाहिजे लोकहितास करता, तसं काहीच येऊ नये. पण
लोकहिताकरता आणायचं असेल काय समोर आणावं आणि काय आणू नये याचा पूर्ण विवेक त्या येतो. म्हणजे संघ ज्याला आत्मसात झाला आहे त्यालाच हा विवेक येतो. नाही तर सगळे आपण समाजाच्या रीतीत वाढतो आणि मग काय हरकत आहे असं वाटतं. इतके वर्ष तपस्या करणाऱ्यांनी थोडं असं समोर केलं तर काय हरकत आहे असं आर्ग्युमेंट असतं. त्याच्यात लौकिक दृष्टीने दमही असतो, पण संघ म्हणून पाहता ते बरोबर नाही. तर काय बरोबर आहे आणि काय बरोबर नाही हे कळतं जो संघात राहून ज्यांनी संघ आतमध्ये. गुरुजी असं म्हणायचे की आपण संघात आलो, संघ आपल्यात किती आला. तो संघ ज्यांच्यात आला आहे तेच लोक असं करू शकतात. त्यानंतर मग काही फार असा इंटेन्स संबंध आला नाही, पण 3-4 वेळा निर्णयानिमित्ताने भेट झाली. तर त्याच्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात जसं सगळीच नावं घेतलेली आहेत, पण माझा व्यक्तिगत संबंध जास्ती ज्यांच्याशी आला ते बाबूराव तर आहेतच, मामा घुमरे, सुधीर पाठक आणि लक्ष्मणराव. हे सगळे कार्यकर्ते म्हणूनही पहिलेपासून आम्हाला चांगले माहीत होते, ऐकून किंवा भेटून. आणि त्यांनी काम कसं केलं याच्या गोष्टी काही पाहिलेल्याही आहेत आणि ऐकलेल्याही आहेत फार कठीण काळात. आणि त्याच्यामुळे तरुण भारताकडे पाहायची दृष्टी कशी असे, तरुण भारताची आर्थिक ओढखस्त फार होती. म्हणजे कधी कधी असं वर्णन करायचो आम्ही की तो एक असा गड्ढा आहे की त्याच्यात ओतत राहतो, कधी भरत नाही. आणि आपला असल्यामुळे स्वयंसेवकांना अगदी अधिकारिक दृष्टीने लहानशी चूक सापडली की मार काठी असं असतं, आपलेपणातून येतं. पण बाकीच्यांपेक्षा तरुण भारतातल्या लोकांना फारच सांभाळून या बाबतीत राहावं लागत असे. काहीही इतके स्वयंसेवक नागपुरात, सगळ्यांच्याच भावना. थोडं काही इकडे तिकडे झालं की चालले फोन त्यांच्याकडे, त्यांनी सांगितला अनुभव. पण अशा सगळ्या याच्यामध्ये असेही होते सगळे स्वयंसेवक की तरुण भारत वाचल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. सकाळी काही काही लोकांना चहा जसा लागतो तसा तरुण भारतही लागतो, अशी स्थिती होती. ती याच्यामुळे की तो एक आपलेपणा हा नुसता आपले लोक होते म्हणून नाही होत. आज जे लोक आहेत ते आपल्यासारखं वागतात, त्यांच्यात तो आपलेपणा आहे असं दिसतं. आणि हा आपलेपणा ज्याच्यामुळे येतो तो आधार सगळीकडे आहे हे जाणवतं. अशा नावांमध्ये सुधीरचंही नाव आणि हे आमच्या यादीत होतं, अजूनही आहे. तर बाकी सगळं वर्णन झालेलं आहे. शेवटच्या वक्त्याला कार्यक्रम संपायची नियोजित वेळ, भोजनाची व्यवस्था करणाऱ्यांना वेळ मिळावा म्हणून तोपर्यंत लांबायचं असतं. बाकी सगळ्या भावना ज्या व्यक्त व्हायला पाहिजेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. आणि जी अपेक्षा व्यक्त झाली की लिहित राहावं, करत राहावं, तेही आणि रास्तच आहे आणि सगळ्यांनाच तसं वाटतं, कारण त्याची जरुरी आहे. देशाच्या अशा स्थितीमध्ये आज मंत्र विप्लव अशी स्थिती आहे. नॅरेशनचा खेळ आहे आणि नॅरेशन उत्पन्न करताना सत्य असत्य हे काही पाहायचं नाही, वाटेलचं तो तोडून मोडून वापरायचं, हे चालू आहे, आपण सगळे जाणतो. तर या युद्धामध्ये मायावी फासे ज्यांच्याजवळ आहेत त्यांची तर चलती आहेत, पण ते फासे असूनही वापरायचं नाही हे ज्यांचं स्वतःवर घालून घेतलेलं बंधन आहे. म्हणजे अधर्माच्या पक्षाला नियम काही नाही, त्यांच्यासाठी कायदा नाही, आणि धर्माच्या पक्षाला सगळे नियम पाळून सगळं करायचं. अशा या युद्धामध्ये असे जाणकार स्वयंसेवकत्व जगणारे लोक, त्यांच्या सक्रियतेची खूप आवश्यकता आहे. कारण
दीर्घ अभ्यासातून साध्य झालेलं आणि काही मूळच्या स्वभावात असलेलं असं ते अंग आहे. 10% इन्स्पिरेशन अँड 90% पर्स्पिरेशन. तर आता सगळ्यांना ते 90% पर्स्पिरेशन करता येणं शक्य नाही, कारण ते जेव्हा करायचं होतं तेव्हा ते नाही झालेलं. आणि 10% इन्स्पिरेशन सगळ्यांमध्ये नसते. ते इन्स्पिरेशन आणि पर्स्पिरेशन हे दोन्ही ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे केलं पाहिजे. कारण आता जो सगळा चक्रव्यूह आहे त्याच्यामध्ये या लढाईकरताही ते आवश्यक आहे. आणि हा रस्ता चालत असताना खूप आकर्षणं, मोह, फसवे रास्ते असं सगळं समोर येईल. अनुकूलता आली, पण अनुकूलता म्हणजे आराम नाही. अनुकूलता ही एक परीक्षा असते आणि अनुकूलतेतून माणूस बेसावध व्हायची शक्यता जास्त असते. म्हणून ज्यांच्यापाशी साक्षेपानी दृष्टी आणि विचार आहे आणि त्याला अनुरूप व्यवहार आहे त्या माणसांचं बोलणं, वागणं, करणं, लिहिणं हे फार महत्त्वाचं असतं. ही सगळी अवधानं सांभाळून वस्तऱ्याच्या धारेवर पाऊल वाकडं पडू न देता सतत नीट ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी करायची त्यांचं उदाहरण असलं म्हणजे सगळ्यांची वाटचाल नीट होते. आणि ती नीट होत असली म्हणजे मग लोकही योग्य मार्गाने त्यांचं अनुसरण करून जनांचा प्रवाह हो चालीला असं दृश्य उत्पन्न करतात. ते काम आता या विचार परिवारातल्या सर्व लोकांना करायचं आहे. आणि त्यामुळे त्याला असं जाणकार, समंजस आणि व्यवहारातून तपस्पूत होऊन, अनुभवसिद्ध होऊन उतरलेलं अशा प्रकारचं एक दिग्दर्शन हे पाहिजे असतं. आणि ते अशा सगळ्यांच्या प्रयत्नांनी मिळून उभं राहत असतं. त्याच्यामुळे तेही झालं पाहिजे. आणि ते व्हायला आवश्यक ते दीर्घायु, आरोग्य अशा सर्वांनाच प्राप्त हो. इथे सगळे बसले आहेत त्या सगळ्यांना प्राप्त हो. पण आजचं निमित्त सुधीर पाठक आहेत, त्याच्यामुळे सुधीर पाठक आणि वहिनी या दोघांनाही ते प्राप्त हो अशी शुभकामना मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय मोहनजींच्या उद्बोधनानंतर आता मी उमा देशपांडे